नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 22वे सांज कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 14 ते 17. भाग आपला चालला 168वा. प्रथम आपण 14वा दोहा ऐकूयात. सकल वर्ण एकत्र है, सकति पूजी मिली खाई। हरिदासन की भ्रांति करी, केवल जमपुर जाही। सकल वर्ण एकत्र है, सकति पूजी मिल खाई। हरिदासन की भ्रांति करी, केवल जमपुर जाही. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. वर्ण, वर्ण म्हणजे वर्ण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सर्व वर्णाचे लोक एकत्र येऊन शक्तीची पूजा करून एकत्र जेवण करतात. असे लोक आपण ईश्वराचे भक्त आहोत असा भ्रम निर्माण करतात आणि ते सरळ यमपुरीत जातात. इथे शाक्त या वाममार्गी संप्रदायाकडे संकेत केलेला आहे. शाक्त मार्गात मांस, मदिरा यांचं सेवन आवश्यक मानलेलं आहे. मूलतः हे शब्द भिन्न अर्थाने वापरलेले असले तरी साधक त्याचा वाच्यार्थ घेऊनच साधना म्हणून मांस आणि मदिरेचं भक्षण करतात. पशूंचा बळी देतात आणि सर्व वर्णाचे लोक एकत्र येऊन तो प्रसाद भक्षण करतात. मग इथे कबीर सांगतायत की हा साधनेचा खरा मार्ग नाहीये. हा साधनेच्या नावाखाली अनाचारच आहे. हा साधनेचा केवळ देखावा आहे असं साधक आपण हरिभक्ती करीत आहोत अशाच भ्रमात असतात. यामुळे मुक्ती तर मिळतच नाही तर साधक सरळ यमपुरीच्या मार्गाला लागलेले असतात. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. साधक करीती शक्ती पूजन, प्रसाद करीती ग्रहण। हा देखावा भक्तीचा, हा मार्ग यमपुर जाण। साधक करीती शक्ती पूजन, प्रसाद करीती ग्रहण। हा देखावा भक्तीचा, हा मार्ग यमपुर जाण. पुढचा दोहा ऐकूयात 15वा. कबीर लज्जा लोक की, सुमिरे नाही साज। जाने बुझी कंचन तजे, काठा पकडे काज। कबीर लज्जा लोक की, सुमिरे नाही साज। जाने बुझी कंचन तजे, काठा पकडे काज. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जे लोक लोकलाजेच्या भीतीने सत्य ब्रह्माचं स्मरण करत नाहीत ते जाणून बुजून सोनं टाकून काचेची मूठ पकडतात. सर्वसाधारणपणे मनुष्य लोक काय म्हणतील असं वाटून भक्तीच्या नावाखाली अनेक रूढींचं आचरण करत असतात. त्यामुळे अनेक वाईट प्रथा समाजात प्रचलित होतात. त्या तशाच या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि तोच खरा धार्मिक आचार आहे असाच समाजाचा समज होऊन बसतो. देवीची भक्ती म्हणून तिला नैवेद्य आणि तो नैवेद्य म्हणून बळी पशूचा द्यायचा. एका जीवाची हत्या करायची, ही कसली आली आहे भक्ती? सर्व प्राणी मात्रात परमेश्वर वास करतो, मग तो त्या बळी जाणाऱ्या पशूत वास करत नाही का? तर स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निर्माण झालेल्या त्या प्रथा आहेत. ज्ञानदेव सांगतात की प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्प मेढे, मनोमहिषाचेनी मुंडे दिधली बळी. 12व्या अध्यायातील 53वी ही ओवी आहे. प्राणशक्ती रूपी चामुंडा देवीला
संकल्परूपी मेंढे मारून ते आणि मनोरमी महिषाचं मस्तक हे बळी दिलं जातं. मग यज्ञ करायचा म्हणजे देवतांची पूजा करायची आणि या यज्ञात बळी जायचा तो जीवाभावाचा. जीवभाव नाहीसा करून सर्व काही परमात्म स्वरूप आहे हे जाणून घ्यायचं, हीच तर खरी पूजा आहे. पण साधक मात्र नेमकी तीच गोष्ट करत नाही. हरीचं नामस्मरणच करत नाही. तेव्हा अशा साधना म्हणजे सोनं टाकून काच स्वीकारण्यासारखंच आहे. आता आपण ह्यावरची मराठी साखी ऐकूयात. लोक लाजही भीती मनामध्ये, नाम नये ओठे. सोने टाकुनी काच तो घे, फसे कर्म काठी. लोक लाजही भीती मनामध्ये, नाम नये ओठे. सोने टाकुनी काच ती घे, फसे कर्म काठी. पुढचा दोहा 16वा ऐकूयात. कबीर जिनी जिनी जानिया, करता केवल सार. सो प्राणी काहे चले, झूठे जग कीला. कबीर जिनी जिनी जानिया, करता केवल सार. सो प्राणी काहे चले, झूठे जग कीला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ज्या लोकांना हे कळून आलेलं आहे की या सृष्टीचा करता ब्रह्म आहे, तेच खरं तत्व आहे, ते लोक मोह अंधकारात पडून सांसारिक मिथ्या मार्गाचं आचरण करू शकत नाहीत. पण जे कर्मकांडात फसलेले आहेत त्यांना हे कळत नाही की एक ब्रह्मच सार आहे, तेच करता करविता आहे. पण जे ही गोष्ट जाणतात ते मात्र या जगताच्या खोट्या प्रेमात पडतच नाहीत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर जाने जाणले, एक ब्रह्म ते सार. संसारी ते कसे फसतील, खोटा जो सार. कबीर जाने जाणले, एक ब्रह्म ते सार. संसारी ते कसे फसतील, खोटा जो असार. पुढचा दोहा 17वा ऐकूयात. झूठे को झूठा मिले, दुना बधै स्नेह. झूठे को साचा मिले, तब ही टूटे नेह. झूठे को झूठा मिले, दूना बधै स्नेह. झूठे को साचा मिले, तब ही तुटे नेह. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर खोट्या मनुष्याला खोटा मनुष्य भेटला तर त्यांचा स्नेह दुणावतो, परंतु खोट्या मनुष्याला जर खरा मनुष्य भेटला तर स्नेह संबंध तुटून जातो. सर्व जग खोट्या भुलैयाला भुललेले आहेत. जे जे दिसतं ते सर्व खरं मानत आहेत. त्यामुळे ज्याला हे सर्व जग खरं आहे असं सांगणारा भेटला की त्याचा आनंद दुप्पट होतो, दोघांची मैत्री वाढते. पण जर त्याला कोणी हे जगत खरं नसून खोटं आहे, भ्रम आहे, भुलैया आहे असं जर सांगितलं तर त्याला ती गोष्ट खरी वाटत नाही. अशा ईश्वरनिष्ठ माणसाने ईश्वर भक्तीचा, नामस्मरणाचा उपदेश केला
तर तो त्याच्यापासून दूरच राहतो. जोपर्यंत विवेक नाही तोपर्यंत या कर्मकांडांमधून मनुष्य बाहेर येतच नाही. मग मुल्ला, काजी, शाक्त वगैरे धर्माच्या नावाखाली जे जे निषिद्ध आचरण करायला सांगतो तो ते आस्थेने करतो. पण हा मार्ग असत्याचा आहे. यामुळे मनुष्याला मोक्ष मिळणार नाही. तेव्हा मनुष्याने विवेकानेच वागावं असा कबीरांनी या प्रकरणात उपदेश केलेला आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. खोट्याला खोटे ते मिळता, दुप्पट होई स्नेह. खोट्याला जव खरे मिळाले, मनी उठती संदेह. खोट्याला खोटे ते मिळता, दुप्पट होई स्नेह. खोट्याला जव खरे मिळाले, मनी उठती संदेह. ह्या साखीबरोबरच आजचा आपण भाग इथेच संपवणार आहोत.